परतीच्या पावसाने महाराष्ट्रात अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे। शेती मातीचं प्रचंड नुकसान या ठिकाणी होत आहे। सोयाबीनच्या पिकाचे 4 दाणे शेतकऱ्याच्या पदरात पडतील अशी अपेक्षा होती, पण या पावसाने ती सुद्धा मातीत घातली। ऊसाच्या 4 कांड्या कारखान्याला घालून काहीतरी 2 पैसे पदरात पडतील ही अपेक्षा सुद्धा धरणं सध्या चुकीचं ठरतंय काय की असं वाटायला लागलंय। ही अवस्था ऊसाची आहे। अक्षरशः ऊसातून ओढा जातोय। हे पाणी बघताय, पूर्ण माती या ठिकाणी वाहून गेलेली आहे। नुसत्या दगडगोट्याचा खच वावरात झालाय। शेतात मातीच नाही उरली तर शेती कशी करणार? सरकारला मदत मागावी, सरकार दिलच ह्याची 100% गॅरंटी कुणीही देऊ शकत नाही। मागच्या 2 वेळेस असंच नुकसान झालं। पंचनामे झाले, कागदपत्र दिले, तलाट्यापर्यंत पोच केले। त्या कागदाच्या सुरळ्या पुढे जाऊन सरकारच्या किंवा प्रशासनाच्या कुटढुंगणात जाऊन अडकल्या, काहीची झालेली नाही। सरकार म्हणतंय आम्ही एवढं दिलंय, आम्ही तेवढं दिलंय। अरे दिलंय तर मग ते जातंय कुठं? पुन्हा ह्या वर्षी हे इतकं प्रचंड नुकसान झालेलं आहे। वावरात मातीच नाही राहिली तर शेती करणार कशी हा प्रश्न सध्या शेतकऱ्याच्या समोर उभा आहे। मायबाप सरकार लक्ष द्या। नुसत्या फुकटच्या योजना आणि फुकटचं लॉलीपॉप दाखवून तुम्ही तुमच्या स्वार्थापायी, तुमचे घरं भरण्यापायी, तुमच्या प्रॉपर्ट्या वाचवण्यासाठी शेतकऱ्याचं नुकसान करू नका ही विनंती आहे।